हे विक्रीपत्र बेकायदेशीर आहे आणि ताबा खरेदीदाराला कधीच मिळाला नाही, त्यामुळे हा संपूर्ण व्यवहारच अवैध आहे. एखादी खाजगी मिळकत आहे आणि एखादी खाजगी मिळकत जर शासनाने वेगवेगळ्या प्रकल्पासाठी किंवा वेगवेगळ्या योजनांसाठी संपादित करण्याच्या दृष्टीने अधिग्रहणाची नोटीस काढलेली असेल, एक नोटिफिकेशन निघालेलं असेल की हा गट नंबर जो आहे तो या गोष्टीसाठी या प्रोजेक्टसाठी शासन घेत आहे, अशा प्रकारचं जर नोटिफिकेशन काढलेलं असेल आणि त्या नोटिफिकेशनच्या प्रोसिजर नंतर ॲक्च्युली त्या मिळकतीचा शासनाने ताबा घेण्याच्या दरम्यान जर एखादं खरेदी खत झालेलं असेल तर ते खरेदी खत कायदेशीर असतं का, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की खरेदी खताच्या दस्तामध्ये सुद्धा हा मजकूर लिहिलेला असतो की ही मिळकत शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी संपादित झालेली नाही वगैरे.